आहे की जिथे फुटबॉल असेल, जिथे जिथे हरितपत्ता असेल, ते पुन्हा रिस्टोर होईल. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण सांगितलं ना, की साधारणपणे हे जे काही प्रकार चालू आहेत, कुठे काय DPमध्ये चेंज होतोय का, सुधार समितीमध्ये, आणि म्हणून मी काल विचारलं ना, की सुधार समिती की बिघाड समिती, हे तिकडच्या सगळ्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे, तिकडच्या मेंबर्सनी विचार करणं गरजेचं आहे. एका मोठ्या विश्वासाने ह्या सगळ्या लोकांना, नगरसेवकांना जनतेने मतदान केले, कुठच्याही पक्षाचे असो, आणि आपलं कर्तव्य हे आहे की आपल्या शहराबद्दल आपुलकीने विचार करून शहर वाचवायचं कसं आणि पुढे कसं न्यायचं, हा बॅलन्स कसा साधता येईल. नक्कीच अनेक प्रस्ताव असे असतात, आणि आपल्याला अजून एक आठवण करून देईल, काल सिद्धिविनायक मंदिरासाठी 500 कोटी आहेत, पण आमच्या वेळी एकविरा मंदिराचं देखील आम्ही काम सुरू केलं होतं. महाराष्ट्रात 10 पुरातन मंदिरांचं आम्ही काम सुरू केलं होतं. अनेक मंदिरांना फंड दिला होता. त्याचं पुढे काय झालं, कारण एकविरा देवी अनेक, जसं आम्ही भाविक आहोत, अनेक लोक जे जात असतात, आत्ता थोड्या पायऱ्यांची डागडुजी करणं गरजेचं आहे, लिफ्ट लावणं गरजेचं आहे, तिथे बाजूला हेरिटेज साईट आहे, त्या गुंफा आहेत, त्या देखील ठीक करणं गरजेचं आहे. मे महिना संपत आलेला आहे, नालेसफाईबाबत अजूनही काही स्पष्टता येत नाही, कारण नालेसफाई नाही झाली तर मुंबईचे काय पावसाचे मुंबईचं काय होणार आहे आपण डिसेंबर बघणार आहे, कारण मुंबईचे हाल आत्ता आपण पाहतोय, पाण्याचे कट लागलेले आहेत. गारगाई धरणाच्या मागे पलटायत, पण डिसॅलिनेशनचा जो प्रस्ताव आमचा होता, तो प्रोजेक्ट पूर्ण केला असता ह्या लोकांनी, तर आत्तापर्यंत मुंबईला पाणी आलं असतं, कुठेही कट लागण्याचा प्रश्नच नव्हता.